विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळाल्यानंतर भाजपच्या वतीनं महाविजयी अधिवेशन जे आहे ते शिर्डीत पार पडतंय। आत्ता आपण आहोत अधिवेशन स्थळी। उद्या 12 जानेवारी रोजी हे अधिवेशन जे आहे ते पार पडतंय। या अधिवेशनासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, त्यासोबत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यासह जे भाजपचे आमदार, खासदार आणि सर्व मंत्रीगण जे आहेत ते या अधिवेशनाला उपस्थित राहणार आहे आणि मोठी जय्यत तयारी जी आहे ती या अधिवेशनाची करण्यात आलेली आहे। 15,000 पदाधिकारी जे आहेत भाजपचे ते या मंडपात बसू शकतील अशी व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे। खरं तर पुढच्या आगामी स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत आणि या निवडणुकींकडे देखील यावर फोकस जो आहे तो करण्यात येतोय आणि पुन्हा एकदा ज्या आगामी निवडणुका आहेत त्या देखील आपण पूर्ण बहुमताने, पूर्ण ताकदीने लढवण्याचे जे संकेत आहेत ते या अधिवेशनाच्या रूपात भाजपने दिल्याचं दिसून येतंय। आज दुपारनंतर अनेक मंत्री जे आहेत ते शिर्डीमध्ये दाखल व्हायला सुरुवात होणार आहे आणि त्यासोबत पदाधिकारी देखील दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे आणि हे अधिवेशन जे आहे ते खरं तर राज्याच्या दृष्टीने आणि भाजपच्या दृष्टीने देखील महत्त्वाचं असणार आहे। आता यामध्ये जे वरिष्ठ नेते आहेत ते पदाधिकाऱ्यांना काय मार्गदर्शन करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। मनोज गाडेकर, TV9 मराठी, शिर्डी, अहिल्यानगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।